नाही तर काही झालं ना, काय झालं नाही, नवऱ्याने माझा केस ओढला, काय झालं, नवऱ्याने माझी साडीची घडीच घालून ठेवली, काय झालं नाही, माझ्याकडून आज थोडं मीठ जादा झालं म्हणून नवरा माझ्यावर रागाने बघितलं. हे सगळं आईला सांगत बसतात. बायकोचे स्टेटस ठेवतो सोशल मीडियाला, मस्त बायको तिचे सेल्फीचे फोटो टाकतो तिच्या सोशल मीडियावरून. ते सोशल मीडियाला तुम्ही पाहिलं ना, त्यांचं स्टेटस फिरायला घेऊन पाहिलं, पण तुम्ही हे नाही पाहिलं ना की त्यांच्या घरातले धनाधन भांडणं झालते, दारू पिऊन दुनियेत दुखलं होतं म्हणून खुश करायला स्टेटस टाकलं. हे तू पाहिलं कधी बाई? सौंदर्याचा इगो, शिक्षणाचा इगो, आई बापाकडे लई प्रॉपर्टी होती, नवरा कमी शिकलाय किंवा नवऱ्याची लई प्रॉपर्टी आहे, तू गरिबीतून आली आहे, हिला काही कळतच नाहीये, हिने कधी पैसेच नाही पाहिले. जेव्हा नवऱ्याला कळतं की माझी पत्नी माझ्यावर अवलंबून आहे आणि ती संघर्षात सुद्धा मला रिस्पेक्ट करते ना, तेव्हा नवऱ्याला पाजर फुटणार, त्या बायकोला पण पाजर फुटणार. एवढे क्रूर नाहीये कोणीच. मस्त पैकी पान खातोय, गुटखा खातोय, दुनियादारीचा आडातेडा वागतोय, माझं शरीर बोंबलत फिरतंय, माझं मन बोंबलत फिरतंय आणि मला नवरा म्हण, तुला कठाळ्या म्हणायला पाहिजे. तुमची खुशी, तुमचं प्रेम, तुमची काळजी, तुमची इज्जत ही तुमच्यावर डिपेंड पाहिजे, नवऱ्यावर पण नाही, बायकोवर पण नाही. तुम्ही जर चांगल्या नटल्या ना, तुम्ही तुमचा फोटो काढून हसा स्वतः, हा ग्रेट, नवरा नाही म्हणलं तरी झालं. संसार आपला आहे हे जेव्हा पत्नीला कळतं ना, तेव्हा ती संसार सगळा काळजी घेऊ शकते. मग लाईफमध्ये कधी नवरा काही ऍक्शन करणार आहे, काही बायको करणार आहे, माहीत नाही दोघांचं काय सिच्युएशन आहे. कधी तुम्ही तुमच्याकडून चुका काय होतील, कधी त्यांच्याकडून चुका होतील, पण हे ॲडजस्ट करावं लागलं. तसं लाईफमध्ये ना नवऱ्याची इच्छा आहे बायकोला दुःख द्यावं, ना बायकोची इच्छा आहे नवऱ्याला दुःख द्यावं. किती जणाला वाटतं? सत्य आहे सर, मनापासून कोणालाच वाटत नाही एकमेकाला दुःख द्यावं. 99% कुटुंबामध्ये नवरा आणि बायको हे दोघं पण एकमेकाला सुख देण्यासाठीच प्रयत्नात असतात. पण हे जे कर्म, हे प्रारब्ध, ही जी लाईफ आहे ना, तुमच्या आयुष्यात असे वेगवेगळे बॉल टाकते आणि ते बॉल कॅच करता येत नाही आपल्याला. आणि मग कॅच नाही केला तर आपण काय म्हणतो? काय म्हणतो? तुम्ही माझी केअर करत नाही, तुम्ही मला फॉलो करत नाही, तुम्ही माझं ऐकत नाही. हे सिच्युएशन तयार होतं आपल्या जीवनामध्ये. चलो नेक्स्ट गोष्टीकडे जाऊ आपण. 13 प्रॉब्लेमच्या सोल्युशनवर जाऊ आपण. 13 असे प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यामुळे नाते चांगले होऊ शकतात. पहिला विषय काय? जर नातं चांगलं करायचं असेल तर इगोला सोडावं. मी 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 आहे म्हणून टिकली आहे, मी आहे म्हणून तुमचा संसार आहे. दुसरी असती ना, कोणी नांदलीच नसती. हा, मीच होते, मीच लग्न केलं म्हणून तुमचं घराला लक्ष्मी लागली आहे. हा नवरा मी हे म्हणून तुला नांदवतोय, नाही तर तुझ्यासारखं बघून कोणी लग्न पण केलं नसतं. आणि हे भांडायला लागल्यानंतर असे खतरनाक शब्द बाहेर आणतात ना, यांनाच कळत नाही काय काय बोलतात. हा जो इगो आहे ना, मी मी मी, हा हाताला इगो नाहीये. हात जर म्हणला ना मी तोंडात खाऊ घालणार नाही, याला एनर्जी नाही भेटणार. काय वाटतं तुम्हाला? ह्या हाताचं काम काय? जेवण करणं. ह्या हाताचं काम काय? याला साफ करणं. ह्या हाताचं काम काय? याला साफ करणं. हा गुडघा ह्या गुडघ्याला साफ नाही करू शकत, याला साफ करावं लागतं. हे शरीरातले वेगळे वेगळे अवयव एकमेकाची काळजी घेतात का नाही घेत? एवढं शरीर जर तुम्ही चालवू शकतात तर मग दोघात जमू नाही शकत का? द्या ना इगो सोडून. सौंदर्याचा इगो, शिक्षणाचा इगो, आईबापाकडे लई प्रॉपर्टी होती, नवरा कमी शिकलाय किंवा नवऱ्याची लई प्रॉपर्टी आहे, तू गरिबीतून आली आहे, हिला काही कळतच नाहीये, हिने कधी पैसेच नाही पाहिले. नवऱ्याची प्रॉपर्टी किंवा बायकोची प्रॉपर्टी, सौंदर्य किंवा शिक्षण, म्या म्या मांजरेसारखं ओरडू नका. मीला आपण म्हणून युग केलं पाहिजे. आपण क्रेडिट द्यायला चालू करा. नवऱ्याला क्रेडिट द्या, बायकोला क्रेडिट द्या. क्रेडिट देणं फार गरजेचं आहे. आणि क्रेडिट कसं द्यावं ना, हे हनुमानजीकडून शिकलं पाहिजे. हनुमानजीकडून सगळ्या गोष्टीचं श्रेय प्रभू रामांना देऊन टाकायचे, सगळे भगवंताला देऊन टाकायचे. ज्यावेळेस सीतामातेला शोधायला गेले, सीतामातेने बघितलं ह्या एवढी मोठी लंका, एवढं मोठं 7 समुद्र पार करून तू कसा आला, कस काय, कसं शक्य आहे, तू वानर आहे. म्हणली सगळी प्रभू रामाची कृपा, ही भगवंताची कृपा, ही माझी कृपा, माझ्यात थोडी ताकद आहे, मी त्यांचं काम करायला आलोय म्हणून माझी ताकद तयार झाली. शक्ती त्यांनाच क्रेडिट पूर्णपणे. शेपटी का जळाली नाही तर सांगितलं काय? भगवंताची कृपा, मा सीतेची कृपा की तिने अग्निदेवीला प्रार्थना केली. पर संजीवनी बोटीसाठी पर्वत उचलून आणला का? काही नाही, मी प्रभूचं सेवक आहे, त्यांनी आज्ञा दिली, त्यांनी ताकद दिली, त्यांनी पेट्रोल टाकलं म्हणून मी घेऊन आलोय. अहंकार फार डेंजर आहे रिलेशनशिपमध्ये, नात्यामध्ये. मीपणा नकोय, इनोसंटपणा पाहिजे. लहान मुलं तुम्हाला का आवडतात सांगा मला?
असं केवलवानं तोंड करतात ना, इनोसंट म्हणतात ना, त्यांना हाणलं तरी असं बारीक करून मिठीत मारतात. तुम्ही लहान मुलाला एक फटका मारा, ते काय करतं, जोरात तुमच्याकडे झेप घेतं. काय वाटतं? किती जणांनी बघितलंय? आता बायकोला फटका मारा किंवा नवऱ्याला मारा, ती काय करते, 1-2 महिना करीत बसून ती. कुठं प्रेम राहिलं? लहान बाळ बघा, हाणलं तर तुमच्या कुशीत पळतात, कारण की त्यांना आधार नाहीये कुणाचा. ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तेव्हा भक्त भगवंतावर अवलंबून असतो ना, तेव्हा भगवंत पण भक्तासाठी येतात का नाही येत? जेव्हा नवऱ्याला कळतं की माझी पत्नी माझ्यावर अवलंबून आहे आणि ती संघर्षात सुद्धा मला रिस्पेक्ट करते ना, तेव्हा नवऱ्याला पाजर फुटणार, त्या बायकोला पण पाजर फुटणार. एवढे क्रूर नाहीये कोणीच. म्हणून मला असं वाटतं, नात्यात इगो नकोय. नका इगो नेऊ नका, कारण की दोघांनी मिळून माळाला जन्म घातलाय. का असं म्हणतो नवरा, मीच जन्माला घातलाय, माझ्यात पोटात होता तो, असं होतं नाही, नको. नेक्स्ट पार्ट, कंपॅरिझन. आणि दुसरी गोष्ट काय, कमी अपेक्षा. बऱ्याच वेळा कंपॅरिझन केलात. काय, त्यांचे घरी एवढा मोठा टी व्ही आलाय, त्यांच्या बायकोकडे एवढं सोनं आहे, त्यांनी हा ड्रेस घेतलाय, त्यांनी हा मोबाईल घेतलाय, त्यांच्याकडे ही कार आहे, त्यांचे पोरं ह्या शाळेत आहेत, ते इकडं फिरायला गेलेत, त्यांनी असे कपडे घातलेत, मग मला काहीच नाही आहे. कंपॅरिझन. त्या बाया काहीच करत नाही, मी तर काम करते. त्या मुलं त्याचं तर लई मोठे पास आलाय, आपल्याला तर काहीच पास नाही. हे कंपॅरिझन करू करू आपण काय दाखवतोय घरच्यांना? एखाद्याचा नवरा बायकोचे स्टेटस ठेवतो सोशल मीडियाला, बड्डेला सोशल मीडियाला ठेवतोय, वाव मस्त बायको, तिचे सेल्फीचे फोटो टाकतो तिच्या सोशल मीडियावरून. हे सोशल मीडियाला तुम्ही पाहिलं ना, त्यांचं स्टेटस फिरायला घेऊन पाहिलं, पण तुम्ही हे नाही पाहिलं ना की त्यांच्या घरातले धनाधन भांडणं झालते, दारू पिऊन दुनियेत धुकलं होतं, म्हणून खुश करायला स्टेटस टाकलं. हे तू पाहिलं कधी बाई? बऱ्याच वेळा तुम्ही एकच बाजू पाहताय, काय माहिती दुसरा कॉर्नर काय आहे. दाखवणारी दुनिया वेगळीच असेल. फिरायला का गेलेत? 2 महिने झालेले भांडणं होते, दोघं एकमेकापासून, ते बायको म्हणली फिरायला जायचं म्हणून फिरायला गेलेत, ते फोटो आले फेसबुकला स्टेटसला, तुम्ही बघितले आणि तुम्ही नवऱ्याचा पिछा चालू केला, आपल्याला फिरायला जायचं. मग आता इथं कसं फिरायला नेलं पाहिजे? फटकेलं पाहिजे, 2 महिने भांडणं तन्न केले पाहिजे, आणि मग पॅचअपसाठी कुठे गेलो पाहिजे, आणि मग ते स्टेटस टाकले पाहिजे. याला म्हणतात व्यवहार. काय वाटतं तुम्हाला? का लोकांच्या लाईफ कडे बघून तुमच्या जागा का होतो अपेक्षा? जे लोकाला आहे ते आपल्याला पाहिजेच, याला कंपॅरिझन म्हणतात. कानातलं पाहिजे, ड्रेस पाहिजे, मोबाईल पाहिजे, टीव्ही पाहिजे, गाडी पाहिजे. नका कंपॅरिझन मध्ये जाऊ, याने त्रास होईल तुमच्या आयुष्यात. किंवा नवऱ्याच्या अपेक्षा, बायकोने असंच राहायला पाहिजे. बघा, ती तर एवढी भारी सुंदर दिसती, माझी बायको सुंदरच दिसत नाही. मग ती सुंदर बनायला लागली का हा म्हणतो खर्च लई करायला लागली, याला बायको पण सुंदर पाहिजे आणि हो म्हणतो पैसे पण नाही लावायचे, तर कुठून बायको सुंदर दिसणार? सुंदर दिसायला लई पैसे लागतात. किती बायकाला माहिती सुंदर दिसायला लई पैसे लागतात? चांगले कपडे घाला, चांगले क्रीम लावा, हा नवरे वैतागून जाणार, एवढे महागाचे कपडे कसं काय मागती? तुम्हाला सुंदर पण पाहिजे आणि खर्च पण नको, कसं काय होणार आहे? मी एक कुठंतरी व्हिडिओ पाहिला होता, लय हसलो होतो. ते म्हणले होते गाडी पाहिजे तर BMW सारखी. त्याची बायको म्हणते पहिला नॅनोचा मेंटल सांभाळा घरचा. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बेसिक गोष्टी तुम्ही करत नाहीयेत, कसं होणार? कंपॅरिझन नको. कंपॅरिझन केलं त्रास होणार. क्लिअर कट ह्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अपेक्षा. किती अपेक्षा करावं नवऱ्याकडून, किती अपेक्षा करावं बायकोकडून, हे पण कळलं पाहिजे. मला वाटतं माझ्या बायकोने असंच वागावं, असंच बोलावं, असंच दिसावं, असंच करावं, हे घरात असंच ठेवावं, हे तुम्हाला वाटतंय. पण कधी कधी तिच्याकडून नसन होत त्या गोष्टी, समजून सांगा. पण बायकोला पण वाटतंय की नवऱ्याने असं वागावं, हेच करावं, ह्याच टायमिंगला घरी यावं, पोरांसोबत वेळ द्यावा, मायासोबत यावं, चौकात जावं, पाणीपुरी खावं, मा बड्डे विश करावं, माझ्या आईबापासंग बोलावं. सगळ्याच्या अपेक्षा आहेत. बायकोच्या अपेक्षा वेगळ्या, नवऱ्याच्या अपेक्षा वेगळ्या, आणि या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील का? सांगा मला. त्याच अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत की ज्या अपेक्षा आपले मोठे स्वप्न पूर्ण करू राहिले. काय वाटतं तुम्हाला? यस. बायकोची इच्छा काय आहे? माझ्या सख्या भावाच्या बायकोच्या भावाचं
चुलत बहिणीचं लग्न आहे आणि तिथं यायचंच. आणि आम्ही इकडं म्हणलं नवऱ्याला ट्रेनिंगला जायचं. आता नवऱ्यानं काय करायचं? पण बायको नाराज होईल ना, भो माझ्या नात्यातलं लग्न आहे तुम्ही का नाही येणार, यायचंच येते, ट्रेनिंग बिनिंग गेली, जळाली ट्रेनिंग. अपेक्षा बायकोचे काय? लग्नाला जायचं. आणि नवराचं कर्म काय? नरवाची ड्युटी काय आहे? ट्रेनिंगला जायचं. आता मला सांगा, ह्या कुठलं डिसिजन घेतलं पाहिजे? नाही, डिसिजन घेताना ह्या विचार केला पाहिजे की जे पण मी डिसिजन घेणार आहे त्या डिसिजनचा माझ्या स्वप्नामध्ये मला काही फायदा होऊ राहिला का, असं डिसिजन घेतलं पाहिजे आपण. काय वाटतं तुम्हाला? लग्नालाच गेलो आपण, पैसे खर्च झाले, टाइम खर्च झाला, त्यांसोबत अटॅचमेंट झाली, त्यांना काय आहेर बेर केला, आता त्याचं ते परतफेड करण्यासाठी आपल्या एखाद्या प्रोग्राममध्ये रिटर्न ते कशी करणार? येस ऑर नो? एवढंच होणार, बाकी काय होणार का? पण जर चुकून तुम्ही ट्रेनिंगला आले आणि ही जर बायकोत अंडरस्टँडिंग असेल ना, बायको म्हणणार तुम्ही जावं ट्रेनिंगला, मी सांगते काहीतरी कारण, आणि मग तो आहे संगनावरा फोटो काढायला, काय नाहीये मी बायात फोटो काढीन, असा. किती सोपं आहे, याला अंडरस्टँडिंग मानतात. पण तुम्हाला गाडी पाहिजे, तुम्हाला बंगला पाहिजे, तुम्हाला दुबई पण पाहिजे, तुम्हाला सोनं पण पाहिजे, तुमच्याकडे 10-20 हजाराची पर्स पण पाहिजे, तुम्हाला वेगवेगळे ड्रेस पण पाहिजे, तुम्हाला नवरा 7च्या आत घरात पण पाहिजे, तुमच्यासोबत त्यांनी पाणीपुरी पण खाल्ली पाहिजे, तुमचे सगळे सेलिब्रेशन पण केले पाहिजे. हे सगळं तुमच्या बापाने ठेवलंय का? कसं काय शक्य? हे काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागेल का नाही करावं लागेल? काहीतरी त्याग करावं लागेल. त्याग केल्याशिवाय काय नाही होणार. कविता इथं बसली, तिने त्याग केलाय, सगळा त्याग केलाय. मुलांना तिने सांभाळलं, घर तिने सांभाळलं, भांडे कुंडे, स्वयंपाक, अन्न नेणं, पाहुणे, जन्म मृत्यू, बड्डे, दवाखाने, हे सगळं तिने पाहिलं. अशोक तोडमल फक्त बिझनेस 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 करत होता. ती जर म्हणली असती की मला टायमिंगच द्या, पोराला तुम्हीच समजा. आणि एक दिवस सुरुवातीला असं होतं ना आमच्याकडे, जेव्हा मी पैसे कमवत होतो ना, ती पण म्हणायची ना, भाजी निसू लागा, घर झाडू मारा, एवढं पहार मारा. जे नवरा बायको काम करतात पण त्यांना करावं लागतं. माहित तुम्हाला ह्या गोष्टी? नवरा बायको काम करायला, नवरा बायकोला काम करावं लागतं. कपडे धुवावं लागतात, भांडे धुवावं लागतात, भाज्या निसावं लागतात, पीठ आणावं लागतं, कारण की दोन्ही इक्वल कामं करू राहिलेत. पण घरातला मी काम करत होतो तर मला क्लिअर माहिती होतं की माझ्या मिसेसने घरामध्ये काय केलं पाहिजे. सांगावं पण नाही लागलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त काम करून टाकलं तिने. त्याचं हे फळ आहे आज. जेव्हा नवऱ्याला कळतं, बायकोला कळतं की नवरा हे का करतोय, याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे, ती बायको कुठले पण दुःखाचा सामना करायला तयार होती, कुठली पण ऍडजस्टमेंट करायला तयार होती. पण जर का बायको ऍडजस्टमेंट करायला तयार आहे आणि नवरा गोमट्या आणतो सोप्यावर बसून, बेडवर झोपलाय 10 वाजेपर्यंत, कटाळ्यासारखा दारू पिऊन आलाय, क्रेडिट कार्डचे बिल मारतो, तिचं सोनं बँकेत टाकतो, असे काय नवरे काय कामाचे आहेत? काहीच करत नाहीये, कामातच नाहीये. कठाळ्या मी काय करतोय? मस्तपैकी पान खातोय, गुटखा खातोय, दुनियादारीचा आडातेडा वागतोय, माझं शरीर बोंबलत फिरतंय, माझं मन बोंबलत फिरतंय, आणि मला नवरा म्हण, तुला कठाळ्या म्हणायला पाहिजे. तुझे कर्तव्य पार पाडतोय का तू? क्लिअर कट पाहिजे, नवऱ्याने काय केलं पाहिजे आणि बायकोने काय केलं पाहिजे. आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर तुम्ही एकमेकाच्या अपेक्षा लिहून काढा, जमल का? आणि त्या अपेक्षासाठी, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दोघांनी पण एफर्ट लावा. मग बघा लाईफ कशी बनते. नवीन कपडे घातले, मेकअप बिकअप केला, तिची अपेक्षा आहे की नवऱ्याने काय म्हणावं, लय भारी दिसते, आणि मी मोबाईलमध्ये, मी माझ्या टेन्शनमध्ये आहे. तिची अपेक्षा काय आहे? नवऱ्याने चांगलं. आता तिने स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. तिचं सुख कुणावर डिपेंड झालं? माझ्यावर. तिची खुशी कुणावर डिपेंड झाली? मला असं वाटतं पहिली प्रायोरिटी तुमची खुशी, तुमचं प्रेम, तुमची काळजी, तुमची इज्जत ही तुमच्यावर डिपेंड पाहिजे, नवऱ्यावर पण नाही, बायकोवर पण नाही. तुम्ही जर चांगल्या नटल्या ना, तुम्ही तुमचा फोटो काढून हसा स्वतः, हा ग्रेट. नवरा नाही म्हणलं तरी झालं. नवरा लय नटलाय, बायको असंच असतं माहितीये घरात. तुम्ही पण नटतानी, तुम्ही सगळे नटून आले, नवरा म्हणला असेल मी कसं दिसतो रे, हा लय भारी दिसतात, न बघताच. बायकोने ड्रेस घातला, हो लय भारी, चल. की जणांना असं वाटतं असंच होतंय, ऐकलं जात नाही केअरफुली, नाही ऐकलं जात एकमेकांना. मग नाही ऐकलं जात तर मग तुम्ही नाराज व्हायचं का? तुम्ही तुम्हाला चांगला दिसला पाहिजे, दॅट सेट. सगळ्या दुनियाला चांगला दिसू शकतात. काय वाटतं तुम्हाला? डोंट वेट
इंतजार मत करो, पति का और पत्नी का, एक दूसरे का अप्रिशिएशन का, खुद का अप्रिशिएशन खुद करना चाहिए बॉस. स्वतःवर प्रेम तुम्ही केलं पाहिजे. भाजी चांगली झाली, नवऱ्याने काही ना काही तारीफ करावं अशी अपेक्षा. आणि नवऱ्याने पण जेव्हा मोका भेटेल तेव्हा चान्स शोधले पाहिजे त्या गोष्टीसाठी. नेक्स्ट काय, डिसाईड व्हॉट वी वॉन्ट फ्रॉम इच अदर. जसं की आपलं ठरलं की तुम्ही ठरवा की तुम्हाला एकमेकाकडून काय पाहिजे हे डिसाईड झालं पाहिजे. बाउंड्रीज क्लिअर करा. ह्या 10 गोष्टी आहेत, ह्या 10 गोष्टी आहेत. मला तुमच्याकडून पाहिजे, तुला माझ्याकडून पाहिजेत. पण ह्या वरच्या टॉप 3 आहेत ना, ह्या पाहिजे म्हणजे याच्यात कुठलंच कॉम्प्रोमाइज नाही. समजलंय का? बाकीचा 4था, 5वा, 6वा, 7वा, 10वा आपण ऍडजस्ट करूया. पण जर ह्या 3 मध्ये काही गडबड झाली तर मी ऍडजस्ट करणार नाही. समजतंय का? हे सगळ्यांनी क्लिअर कट करून टाका, तर रिलेशन स्ट्रॉंग राहतील. नेक्स्ट पार्ट, डोंट ब्लेम अँड आवर गॉसिप विथ अदर्स. एकमेकाला ब्लेम करू नका. हिच्यामुळंच असं झालं, तुमच्यामुळंच आज झालं, तुमच्यामुळंच पोराचं वाटोळ झालं, तुमच्यामुळंच आमच्या घरात उद्योग चाललेत, तुम्ही जात नाही म्हणूनच असं होऊ राहिले. एकमेकावर नुसते बोटं दाखादाखी चालू राहिली. भूतकाळात झालेल्या घटना का पुढं आणताय? मग तुम्हाला दोघाला भेटवणारा कोण? तुम्हाला दोघाला ज्यांनी लग्न कुंडलीला भेटवलं त्याला जबाबदार धरावं लागेल तुमच्या संसारात दुःखाच्या कारणाला. मग कुठे देऊ तुमचं जुळवणारा? तो तर गायब झाला. असं काय म्हणले मेला, मग जबाबदार तो आहे का? मग त्याला विसरून गेले ना तुम्ही. डोंट ब्लेम, ब्लेम नाही करायचं. आणि दुसरी गोष्ट, दोघाचे भांडणं आहेत ना तिसऱ्याला माहीतच नाही झाले पाहिजेत. हे ज्यांचे लव्ह मॅरेज आहेत ना हे लय एक्सपर्ट असते ह्याच्यात. अरेंज मॅरेजवाल्याला एवढं प्रोफेशनल नाही बोलतात, पण लव्ह मॅरेजवाले एकदम एक्सपर्ट बोलतात. आमचं पर्सनल आहे, आत्ता फटके टाकी देन नीट नीट, नंतर पर्सनल प्रायव्हेट भांडणं करू आपण, कुटाकुटी करू, चल हासभर बाहेर येऊन प्लीज. अरेंज मॅरेजमध्ये एवढं प्रोफेशनल नाही झालं. समजलंय का तुम्हाला? आणि एवढं प्रोफेशनल पण नाही झालं पाहिजे माणसाने. थोडंसं इनोसंटपणा पाहिजे का नाही पाहिजे? म्हणजे आत्ता तुम्ही एकमेकाला मारताय आणि 5 मिनिटात म्हणतात हास, आणि तिकडून आल्यानंतर पुन्हा आदूर राहिलेले भांडणं चालू. म्हणजे किती नाटक, किती शो ऑफ ह्या लाईफचा. नाही झाला पाहिजे असं. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपल्या दोघातलं जे आहे, तर माझ्या पत्नीबद्दल मी दुसऱ्या ठिकाणी बोलून काय फायदा आहे? किंवा माझा नवरा चुकतोय तर मी तिसऱ्या व्यक्तीसंग बोलून काय फायदा आहे? किंवा माझ्या आईसंग, माझ्या बापासंग माझी कंप्लेंट करून फायदा आहे? नाही तर काही झालं ना, काय झालं? नाही, नवऱ्याने माझा केस ओढला. काय झालं? नवऱ्याने माझी साडीची घडीच घालून ठेवली. काय झालं? त्यांनी माझा ब्लाऊजच नाही आणला. काय म्हणायचं? नाही, माझ्याकडून आज थोडं मीठ जादा झालं म्हणून नवरा माझ्यावर रागाने बघितलं. हे सगळं आईला सांगत बसतात. आईने आईची जिंदगी जगली, वडिलांनी वडिलांची जिंदगी जगली. आता तुम्ही त्या रोलमध्ये, तुम्हाला तुमचा संसार चालायचा असेल तर तुमची आणि तुमच्या कुटुंबाचे केअर करण्यामध्ये तुम्ही नंबर 1 प्रायोरिटी जिम्मेदारी घेतली पाहिजे. दुसरे कोणालाच काय घेणं देणं तुमच्या कुटुंबाचं. येतंय लक्षात? एक आई वडील मुलीच्या घरी आले आणि मुलीच्या घरी येऊन मस्तपैकी ते जावयाने त्यांचा पाहुणचार केला. आणि जावयाने पाहुणचार करत करत येताना नाश्त्याची प्लेट पण आणली आणि म्हणले चहा आणू. आणि दोघं हे बघतं त्यांच्या दोघात असं किचनमध्ये बघतं म्हणले वा काय पोरगी, भारी जावाय भेटलाय आपला, खतरनाक जबरदस्त जावाय. खुश झाले एकदम. जाताना बाय टाटा करून गेली. आणि जेव्हा स्वतःच्या घरी गेले, स्वतःच्या मुलाच्या हळदीचे कपडे खराब होते आणि मुलाला विचारलं हे काय आहे? हो पप्पा आज कार्यक्रम आहे ना म्हणून तिला मदत करू लागलोय उशाला. तुला हे शिकलं की मी बायासारखं काम करणं किचनमध्ये? कोणाला हाणलं पाहिजे बुटाने? म्हणजे इच्छा पोरीची काळजी घेतली तर तो लय भारी, आणि इथं पोराने त्याच्या बायकोची काळजी घेतली तर बाई. खरं आहे ना, बी मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, संस्कारामध्ये प्रॉब्लेम आहेत. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मला इकडं सासरी सगळ्यांनी सांभाळलं पाहिजे, पण माझ्या भावाच्या घरी, माझ्या आईबापाच्या घरी जी बिचारी आली ना सासरी, तिच्यावर हे सगळे नागिनासारखे डान्स करू राहिले. ती बिचारी अशी बसली. नवरा पण त्रास देतोय, सासरे पण देतात, आणि ही हाडळीन पण इकून फोन करू करू लावू त्यांच्या घरात. हिचा संसार पार पाडला इकडं मसन वाटा, आणि तिच्या भावाच्या संसारात घुसतीये येडी. मला तसं वाटतं 2-4 तोंडात राहायला पाहिजे. 60-60-60 कोण आहे तिथं अशा अवदासा भावाचा उद्योगधंदा करणाऱ्या?
माझी बहीण आण ना भावाकडून मर्सिडीज, घे ना वेलनेस सेंटर, घे ना भावाकडून आता. असाला आपले नातेवाईक खरे कोण आहेत जे आपल्याला बिझनेस साथ देतील? ते नातेवाईक आहेत. मला वाटतं तुम्ही माझे नातेवाईक आहेत बॉस. राईट और रॉंग? भावाचं प्रारब्ध वेगळे, आई बापाचं प्रारब्ध वेगळे, त्यांना भोगून दे त्यांचं. तुझा संसार सुरू झालाय, काय वाटत तुला? संसार आपला आहे हे जेव्हा पत्नीला कळतं ना, तेव्हा ती संसार सगळा काळजी घेऊ शकते. पण जर माझ्या घरात असून तिचं जर मन तिच्या आईबापाकडे पळतंय, भावाकडे पळतंय, माझ्याकडे नाही पुरं राहिलं, तर समजून घ्या तुमच्या नातेवाईकात प्रॉब्लेम्स. काय वाटतं तुम्हाला? नात्यामध्ये गडबडी आहेत, त्या नाही झाल्या पाहिजे.